नमस्कार, जय प्रहार. मी राजकुमार स्वामी, प्रहार तालुका अध्यक्ष मंगळा. या ठिकाणी मंगळ तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी एकत्र घेऊन जिल्हा दूध विकास अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. कारण मंगळ तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना 10 जानेवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत 1 महिन्याचं जे अनुदान आहे ते अनुदान त्या शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. जवळजवळ हजारो शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. त्यामध्ये खाजगी संघातील वॅटसन डेअरी असेल, डोडला असेल, नेचर असेल, सोनाई दूध डेअरी असेल, अशा अनेक खाजगी दूध संस्थांकडून अनुदान मिळालेलं नाही. त्याचबरोबर दुग्ध विकास मंत्र्यांनी 1 जुलै 2023 रोजी जो काही GR काढला होता की 3,585ला 34 रुपये दर दिला पाहिजे, तो दर शेतकऱ्यांना मिळालेला नाही. महागडला 1 जुलै ते 10 जानेवारीपर्यंत काय 34 रुपये प्रमाणे दर द्यायला पाहिजे, तो दर दिलेला नाही. तो पाठीमागची बिलं त्या शेतकऱ्यांना अदा करावीत. त्याचबरोबर 10 जानेवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंतचं अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. याचबरोबर मंगळ तालुक्यातील परिस्थिती दुष्काळजनक परिस्थिती आहे सध्या. त्या सर्व शेतकऱ्यांना जे काय अनुदान 1 महिन्यात देण्यात आलेलं आहे ते अनुदान कायमस्वरूपी करण्यात यावं. अन्यथा 34 रुपये प्रमाणे दर या ठिकाणी देण्यासाठी दूध विकास मंत्री असतील किंवा जिल्हा दूध विकास अधिकारी पाटील साहेब असतील यांनी यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि माझ्या जिल्ह्यात सर्व जिल्ह्यातील दूध उत्पादकांना या ठिकाणी 34 रुपये दर देऊन शेतकरी जगवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे अशी या ठिकाणी मागणी नाही तुमचा दर जाहीर केला तर मग कधीपर्यंत बसणार तुम्ही कोंडून स्वतःला? जोपर्यंत तिथला अधिकारी येत नाही आणि आम्हाला ठोस असं उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी इथून उठणार नाही. अनुदान का मिळत नाही असं मला वाटतंय. या ठिकाणी खाजगी दूध संस्थांनी शेतकऱ्यांनी पुरवलेला डाटा या कार्यालयाला पुरवलेला नाही, मग माहिती या ठिकाणी दिलेली नाही. त्यामुळं सर्व जेवढे काही हजारो दूध उत्पादक आहेत त्या अनुदानापासून वंचित आहेत.